मुझे गिरा दिया बच्चे ने, एक छोटे बच्चे ने मुझे गिरा दिया। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आमची भाग्यश्री माझा भांग पाडत आहे। आमच्या अंघोळीन आले पारशी होती 2 दिवस आणि आजारी पण पडले। रुक्मी, आजारी पडून कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? कसं वाटतंय? काय तू त्याला फिरवायला तू कधी फिरवलं तर रुक्मी सांग, आजारी पडून कसं वाटतंय? मित्रांनो, रुक्मींकडे आजारी पडण्याचे ट्रेनिंग घ्यायला या। ते माहित आहे का? आणि काकडी 2 काकड्या खाल्ल्या। अर्धी खाल्ली मी, अर्धी। मग पोट कसं दुखायला लागलं होतं? पोट नाही दुखत माझं, मग डोक्याच्या करायला लागली सर साईडला। एवढं आजारी पडण्याची कारण काय? जास्त तेलकट खाणं। मी काय केलंय तुला? चला, आपण आपला अपमान झालेला आहे। आपण निघून जावं। विमानात बसायचं का मी तुला? कधी कधी बस वाटतं, कधी नको वाटतं। म्हणजे विमान कुठं उतरतं? विमानतळावर। पुण्याची नाही ती विमानतळ। विमानतळ पुण्यात आहे, सोलापूर मध्ये आहे का नाही मला नाही माहित। व्हिडिओ काढून आणलेला आहे पण बाहेर नाही आज कुठं मला जाऊ देतात? विमानात पैसा आहे का आपल्याकडे? विमानाचं तिकीट विकत घ्यायचं म्हटलं ना, पप्पाला आपले 15 दिवस काम करावं लागेल। पप्पा 15-20 महिनाभर काम करेल तेव्हा एक विमानाचं तिकीट येईल, आणि ती पण एकट्याच। 10 जायचं असतं आणि आपण तशा त्या गोष्टी अफोर्ड नाही करू शकत ना। 10 जायचं असतं। 10 किती जास्त माहित नाही बाळा मला, पण कधी बघितलंच नाही आपण। जाऊन बी बघितलं नाही, पण विमान गेल्यावर तुला खुश होती ना? विमान मामीच्या घरात दिसत होता भाऊ। तुला सांगू का, एकदा तर मामीच्या घराच वैनच गेलं, लय खाली उतर। आणि खेळायचं विमान होतं, खेळातलं तेवढं विमान असतं ना, ती 2 म्हणजे अशी रिमोटने कंट्रोल करत होती ना, ती तसली 2 मुझे गिरा दिया बच्चे ने, एक छोटे बच्चे ने मुझे गिरा दिया। मैं भी तुझे गिराऊंगा बच्चे। दीदी आउट झाली का? हाच व्हिडिओ ऐका की, हाच व्हिडिओ मी मम्मीला दाखवणार। बाण गाई कशी बेडवर उड्या मारतात, कसा बेड बाद करतात, हे पुरावा सापडला आता मला। आणि बाहेर पण कसं धिंगाणा करून कसं सगळं कट्टा घाण करतात, ही व्हिडिओ मी दाखवणार बघा तुम्ही। असं घाण करतात दररोज कट्टा। काय चंबूर तुला पण दाबता येतोय ना? कुठं? शिपूट खाली जाऊया। मम्मी मोटर चालू करायला गेली आहे, म्हणून आता आपण चंबूर दाबायला चंबूर दाबायला म्हणजे वरती पाणी येत नाही ना, ते खालचं बंद केल्याशिवाय, त्याच्यामुळं आपण खाली चंबूर दाबायला। मित्रांनो, पाणी आलेलं आहे। झालं।
दाबावं लागत नाही का इथलं? ती इतकं नसतंय भाऊ दाबायचं. जेवढे पाणी त्याला निघायचंय ना तेवढे निघत. बोल आता काय बोलायचंय ते बोल की. मित्रांनो आपल्यासोबत तेजश्री पण आलेली आहे. त्याच्याचे तेजश्री नाही आली? नाही आपल्यासोबत भाग्यश्री आलेली आहे. तिकडे भाव काढ ती उपस ती नाही ती हा म्हणते का? हा काढ एन वा शब्बास असंच आहे ना करायचं. आई दाबू नको पाणी काय व्हायचं समजा. मित्रांनो बघा ही असा चंबू आहे. पाणी असं येत आहे बघा. भाव तसं दाबल्यावर घरी पाणी जाते. बघा किती आहे हे असं दाबल्यावर मित्रांनो बघा किती पाणी होईल. पाणीच पाणी झालं इथं. आणि जोरात दाबलं ना भाव पाणी ती दुसरी सोयी लय लांब दाब अजून बघ किती लांब जात. मित्रांनो तिथनं ती तिथपर्यंत जाते पाणी. आता बघ वाव ए भाऊ मी बघू का? भाऊ मी आता वय जाऊ का? तू ही दाब काय म्हणते दीदी? दाब म्हणते. दाबू का? दमन हॅन्डबॅग बस भाऊ तुला पाणी आहे ना येऊ दे. मम्मी पोहायला जात म्हणला. नाही मग दीदीकडे लक्ष ठेव. तिथं आवाज येत नाही बिलकुल पण. मी अरे वा भाऊ किती जोरात करतोय. इथं आता दाबून झालेलं आहे. आता घरी जायचं.